ओके. सो नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण एक असा व्हिडिओ बघणार आहोत की जे लोक आत्ता फ्रेशर आहेत किंवा थर्ड इयरमध्ये आहेत त्या लोकांच्या फायद्यासाठीच असेल. सो प्रत्येक कंपनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जॉईन करता ॲज अन फ्रेशर म्हणून त्यावेळेस एक टॉपिक जो आहे तो एक टॉपिक नेहमी आपल्याला लागतो, तो म्हणजे गिट किंवा गिटहब. सो ज्या कंपनी साईजवरती, जसं आता तुम्ही कंपनी साईजमध्ये बघितलं तर छोट्या कंपनीज, स्मॉल स्केल, मिड स्केल आणि MNCs, या तिन्ही टाईपच्या कंपनीमध्ये गिट हा जो हे जे स्किल आहे हे स्किल प्रत्येकाला लागतं. सो तुम्ही जर कॉलेजमध्ये असाल, तुम्ही थर्ड इयरमध्ये असाल, फोर्थ इयरमध्ये असाल, फर्स्ट इयरपासून, मला तर वाटतं की इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यानंतर फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरपासून तुम्ही गिटच्या रिपॉझिटरीज किंवा गिटवरती काम करायला हवं. मला आज एक विद्यार्थी भेटला जो MIT कॉलेजचा आहे आणि थर्ड इयर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा आहे. त्याच्या बोलण्यातून मला काही गोष्टी समजल्या आणि मला असं वाटलं की हा व्हिडिओ जो आहे तो हा व्हिडिओ आपण शूट करावात गिटबद्दलचा. सो ग्रामीण भागातल्या मुलांना, जे इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत त्या मुलांना गिटबद्दलचं जे इन्फॉर्मेशन आहे, जी प्रॅक्टिकल नॉलेज आहे, ते प्रॅक्टिकल नॉलेज पोहोचत नाही आहे. टियर 1 आणि टियर 2 सिटीमधल्या बऱ्याच साऱ्या मुलांचं सर्कल तसं असतं, त्यामुळं त्या मुलांना गिट वगैरे जे आहे ते कॉलेजमध्येच असताना येतं. सो गिटचे जे बेसिक आहे ते बेसिक आपण गिटबद्दलचं आज आपण बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थेरोटिकल प्लस प्रॅक्टिकल सांगणार आहे. या थेरोटिकल डिस्कशन नंतर मी प्रॅक्टिकलचा एक व्हिडिओ फ्रॉम स्क्रॅच, म्हणजे गिट रिपॉझिटरी क्रिएट करणं, पूल घेणं, पुश करणं, क्लोन बनवणं, कोलॅबरेटर ॲड्स करणं, एव्हरीथिंग फ्रॉम स्क्रॅच जे आहे ते फ्रॉम स्क्रॅच मी प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. त्यानंतर गिटबद्दलच्या ज्या कमांड्स असतील त्या कमांड्स तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतील, ते तुम्ही चेक करू शकता. सो मित्रांनो, आपलं काम कसं सुरू होतं ज्यावेळेस तुम्ही ॲज अ न्यू जॉईनी म्हणून एखाद्या कंपनीमध्ये जॉईन होता, त्यावेळेस तुम्हाला इंडक्शन वगैरे सगळ्या गोष्टी होतात आणि गिटबद्दल डिरेक्टली, लाईक आता जर ॲज अन 1 इयर एक्सपिरियन्स आपण कन्सिडर करूयात किंवा ॲज अन ट्रेनिंग इंटर्न म्हणून आत्ताच्या दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक ट्रेनिंग नंतर किंवा ट्रेनिंगच्या अगोदरच तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही नक्की शेअर कराल कमेंट बॉक्समध्ये. ओके. सो मित्रांनो, तुम्हाला तुमचे सिनियर पर्सन जे टीम लीड असेल, मॅनेजर असेल, हे तुम्हाला गिटची URL प्रोव्हाइड करतात. URLमध्ये राईट URL एक लिंक देतात आणि सांगतात की जा ही लिंक आहे, ही क्लोन कर किंवा पूल घे, क्लोन असेल तर पूल घे आणि तू तुझं काम चालू कर. आता आपलं काम स्टार्ट होतं ज्यावेळेस आपण न्यूली जॉईनिंग असतो, नवीन कंपनीत जातो, प्रोजेक्टमध्ये आपण काम करायला सुरुवात करतो, त्यावेळेस पहिली स्टेप जी असते त्यावेळेस आपल्याला पहिला क्लोन घ्यावा लागतो. क्लोन, राईट. सो क्लोन जे आहे ते क्लोन काय, राईट. त्याच्या आधी गिट रिपॉझिटरी काय हे आपण बघितलं. रिपॉझिटरीचा क्लोन करतो किंवा आपण ब्रँचचा क्लोन करतो. क्लोन करतो म्हणजे काय, जे सर्व्हरवरती जो कोड आहे तो कोड आपल्या लोकल मशीनवरती ॲज इट इज घेतो आपण, राईट, क्लोन करतो. सो त्याची जी कमांड आहे ती आहे गिट क्लोन आणि URL. जी तुम्हाला URL दिलेली आहे ती URL, राईट. हे जे आहे ते स्मॉल लेटरमध्ये असतं, राईट. गिटच्या सगळ्या कमांड ज्या आहेत त्या स्मॉलमध्ये आहेत. गिट, क्लोन आणि URL. एकदा क्लोन आली, रिपॉझिटरी क्लोन झाली तुमची, की त्यानंतरची प्रोसेस असते तुम्हाला गिट पूल, राईट. सो नेक्स्ट स्टेपमध्ये जाऊयात आपण. गिट पूल, राईट. आता पूल आपण क्लोन घेतल्यानंतर फर्स्ट टाइम ज्यावेळेस क्लोन घेतो त्यावेळेस आपला कोड पूर्ण अपडेटेड असतो, राईट. त्याच्या आधी तुम्हाला काय, नंतर तुम्हाला पूल घ्यायचा असतो. आता ज्या ब्रँचमध्ये जायचं आहे, समजा तुम्हाला ब्रँचमध्ये गेलात, तुम्ही मेन ब्रँचमध्ये जायचं आहे, मेन ब्रँचमध्ये गेलात आणि पूल घेतलात. म्हणजे पूल घेणं म्हणजे काय, लेटेस्ट जो कोड आहे, समजा आपण क्लोन घेतल्यानंतर कोणीतरी कोड पुश केला असेल, राईट. आपल्या टीम मेंबरमधल्या कोणीतरी कोड पुश केला, कोड मर्ज झाला, तर तुम्हाला तुमचा जो लेटेस्ट कोड आहे तो लेटेस्ट कोड तुमच्याकडे आला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही पूल घेता, राईट. त्याची जी कमांड आहे गिट पूल, राईट. सो गिट पूल ओरिजिन आणि ब्रँच नेम,
या सर्व कमांड ज्या आहेत या सर्व कमांड मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे आणि एक प्रॅक्टिकल करणार आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट. आपण जस्ट थेरॉटिकल डिस्कशन किंवा एंटायर गिटचा जो फ्लो आहे तो फ्लो बघतो आहे, राईट. सो गिट पुल, ओरिजिन आणि ब्रँच. आता कधी कधी हे टाकायची गरज लागत नाही आपणाला. VS कोडमध्ये ज्यावेळेस आपण गिट इन्स्टॉल केल्यानंतर किंवा गिटचा क्लोन घेतल्यानंतर तिथं खाली एक आपल्याला ब्रँच दिसते. समजा त्याच ब्रँचचा पूल घ्यायचा असेल तर जस्ट तुम्ही गिट पूल म्हटलात तर तुम्हाला तो पूल येऊन जाईल, राईट. आता पूल आला. पूल आल्यानंतर राईट आपण 3 स्टेपमध्ये गिट बघूयात, राईट. सो पूल आल्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला तुमची ब्रँच क्रिएट करावं लागते, राईट. क्रिएट युअर ब्रँच. सो तुम्हाला तुमची ब्रँच क्रिएट करावं लागते. आता ब्रँच क्रिएट करताना प्रत्येक कंपनीमध्ये वेगळे वेगळे मेथड्स असतात. जर तुम्ही जसं ज्या कंपनीच्या स्ट्रॅटेजीज असतात त्या कंपनीप्रमाणे तुम्हाला ब्रँच क्रिएट करता येतात. तर जसं जिरा नावाचं एक टूल आहे. जिराला गिटहब जे आहे ते लिंक असतं. तुम्हाला जो तिकीट ID असाइन झालेला आहे त्या तिकीट ID नुसार ब्रँच क्रिएट करता येतं. जिरामध्येच तिथंच एक बटन असतं क्रिएट ब्रँच म्हणून. त्याच्यावरती जर क्लिक केलं तर तिथून क्रिएट ब्रँच होते, ब्रँच तुमची क्रिएट होते. हे झालं GUI मधून. बट हे जर कमांड लाईन इंटरफेसमधून करायचं असेल तर तुम्हाला लिहायचं आहे गिट ब्रँच आणि तुमच्या ब्रँचचं नाव. मग त्याच्यामध्ये फीचर ब्रँच, डेव ब्रँच, बग ब्रँच, बऱ्याच साऱ्या ब्रँचेस स्ट्रॅटजीज ज्या आहेत त्या ब्रँचच्या स्ट्रॅटजीज असतील. स्ट्रॅटजीवरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवतो आहोत. गिटची ही जी सिरीज आहे ही सिरीज आम्ही चालू करतो आहे. आज आपण एक गिटचा फ्लो बघूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गिटचे एंटायर प्रॅक्टिकल बघूयात, ओके. सो ब्रँच क्रिएट केली तुमची. ब्रँच क्रिएट केल्यानंतर तुम्हाला ब्रँचमध्ये चेकआउट करावं लागतं. चेकआउट युअर ब्रँच. आता चेकआउट युअर ब्रँच काय आहे? चेकआउट ज्यावेळेस आपण करतो म्हणजे आपण जी क्रिएट केलेली ब्रँच आहे त्याच्यामध्ये आपण लाईक व्हर्च्युअली आपण त्या ब्रँचमध्ये जातो, राईट. गिट चेकआउट युअर ब्रँच. त्या ब्रँचमध्ये गेल्यानंतर राईट आपण आपलं काम स्टार्ट करतो. जी फंक्शनॅलिटी आपल्याला फंक्शनॅलिटी डेव्हलप करायची आहे ती फंक्शनॅलिटी डेव्हलप करतो. कोड एंटायर कंप्लीट झाल्यानंतर आपली स्टार्ट होते सेकंड किंवा थर्ड स्टेप जी आहे ती आहे गिट पुश, राईट. आता याचे बरेच सारे पार्ट्स आपण करू शकतो. याच्यामध्ये माइट बी अजून तुम्हाला क्रिएट केल्यानंतर ब्रँच क्रिएट केल्यानंतर चेकआउट करावं लागेल. चेकआउट केल्यानंतर परत पूल घ्यावं लागेल. आता पूल ही जी प्रोसेस आहे मल्टिपल टाइम्स, हा वन टाईम, राईट. गिट पूल जे आहे ते मल्टिपल टाईम. का मल्टिपल टाईम? कारण आपल्या टीममध्ये किती लोक आहे, 10, 15, 20, 25. आपल्याला माहीत नाही आहे की कोण कधी कोड पुश करणार आहे, कोणाचा कोड कधी मर्ज होणार आहे. सो आपण जो आहे तो लेटेस्ट कोड जो आहे आपण ज्या ब्रँचपासून आपली फीचर ब्रँच किंवा बग ब्रँच क्रिएट केलेली आहे त्या ब्रँचमध्ये ओरिजिनल ब्रँचचा किंवा मेन ब्रँचचा आपल्याला पूल घ्यावा लागतो, राईट. आणि पूलची जी प्रोसेस आहे ती सारखी होणारी प्रोसेस आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला पहिला पूल घ्यायचा आहे म्हणजे लेटेस्ट कोड जो आहे तो लेटेस्ट कोड तुमच्याकडे घेऊन जाईल, राईट. पूल घेतल्यानंतर तुम्ही तुमचं काम संपवलं. आता तुम्हाला करायचं आहे पुश, राईट. आता पुश करण्यासाठी काही स्टेप्स आहेत मित्रांनो, राईट. सो आय एम गोइंग टू रब दिस. आता पुशमध्ये 3.1 आपण कन्सिडर केला गिट पुश. तुम्ही तुमची ब्रँच क्रिएट केली आहे ऑलरेडी. ब्रँच क्रिएट केल्यानंतर तुम्हाला पुश करायचं आहे. आता पुशसाठी पहिल्यांदा आपल्याला कोड स्टेज करावा लागतो, राईट. स्टेज युअर कोड फॉर एक्झाम्पल. आता कोड स्टेज ज्यावेळेस आपण करतो आहे, स्टेज करताना तुम्हाला लाईक VS कोडमधून पण ऑप्शन आहे आणि कमांड लाईन इंटरफेस म्हणजे CMD यूज करत असाल किंवा टर्मिनल यूज करत असाल तर त्याच्यामधून पण ऑप्शन आहे. ज्यावेळेस तुम्ही VS कोड यूज करता आहात त्यावेळेस तुम्हाला प्लसचा आयकॉन मिळतं आणि तिथून तुम्ही प्लस केल्यानंतर तुम्हाला एंटायर गोष्टी ज्या आहेत त्या एंटायर गोष्टी तुमच्या ॲड होत जातील. आता गिटमध्ये मी तुम्हाला ते प्रॅक्टिकली शो करताना सांगेन की चेंजेसमध्ये कशा फाईल जातात, त्यानंतर स्टेजच्या अनस्टेज कसे करू शकतो, मल्टिपल फाईल कशा स्टेज करता येतात किंवा सिंगल फाईल कशी स्टेज करता येते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली गिटमध्ये मी
VS कोडमध्ये शो करेल, राईट. स्टेज केल्यानंतर तुम्हाला 3.2 मध्ये कमिट युअर कोड, तर कमिट केला कोड कमिट केला. कमिट करण्याचा एक फॉर्मॅट आहे, मेसेज फॉर्मॅट असतो, राईट. कधी काही दुसरा लाईक मेसेज लिहायचं नाही त्याच्यामध्ये. मेसेज लिहिताना आपलं जिरा ID, आपण जे काम केलेलं आहे त्या कामाचं शॉर्ट डिस्क्रिप्शन, या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मेसेजमध्ये टाकायच्या आणि कमिट करायचं. कमिट केल्यानंतर मग थर्ड स्टेजमध्ये गीट पुश युअर ब्रँच, राईट. तुमची जी ब्रँच आहे, जी क्रिएटेड केलेली ब्रँच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तो जो कोड आहे तो कोड पुश करायचा. गीट पुश ओरिजिन, GKDev केले असेल तर GKDevमध्ये तो कोड पुश झाला. म्हणजे तुमचा जो कोड आहे तुम्ही केलेल्या ब्रँचमधला तो तुमचा पुश होतो. आता फोर्थ स्टेपमध्ये ज्यावेळेस आपण जातो आहे, फोर्थ स्टेपमध्ये तो तुमचा जो कोड आहे तो कोड तुमचा मर्ज करावा लागतो, राईट. ज्याला आपण PR म्हणूयात. फोर्थ स्टेपमध्ये PR, पूल्ड रिक्वेस्ट, MR, मर्ज रिक्वेस्ट, राईट. मर्ज रिक्वेस्ट किंवा पूल रिक्वेस्ट म्हणतात. PR रेज केली का, MR रेज केली का, असे वर्ड्स तुम्हाला ऐकायला भेटतील, राईट. आता PR रेज करणं म्हणजे काय, युअर ब्रँच, जी तुम्ही क्रिएट केलेली ब्रँच आहे ती, त्या ब्रँचमधून तुम्हाला जी सोर्स ब्रँच आहे, राईट, ज्याच्यातून तुम्ही तुमची ब्रँच क्रिएट केलेली आहे. समजा मेनमधून क्रिएट केलेली असेल तर मेनमध्ये, आणि जर तुम्ही अजून कोणत्या ब्रँचमधून क्रिएट केलेली असेल तर त्या ब्रँचमध्ये तुमचा जो कोड आहे तो कोड मर्ज करण्यासाठी एक रिक्वेस्ट रेज करावं लागते. मग तिथं बऱ्याच साऱ्या गोष्टी येतात. तुम्ही PR रेज करताना तुम्ही कोणत्या फाईलमध्ये चेंज केलेलं आहे, कोणतं जिरा ID आहे, तिकीट ID आहे. काय PRमध्ये रेज करताना तुम्हाला काही स्क्रीनशॉट्स अपलोड करावे लागतात की मी या ही फंक्शनॅलिटी केलेली आहे, त्याचा हा स्क्रीनशॉट आहे. सोनार क्यूब, बरेच सारे इंटिग्रेशन्स असतात. ज्यावेळेस तुम्ही MNCsमध्ये काम करता किंवा प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये काम करता, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस PR रेज करता, MR रेज करता, त्यावेळेस बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला ॲड कराव्या लागतील. आणि त्या ॲड कशा करायच्या वगैरे मी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये सांगून देईन. आता PR रेज केली, MR रेज केली. MR रेज केल्यानंतर ती अप्रूव्ह होते. अप्रूव्ह, राईट. कोण करतं अप्रूव्ह, जे तुमचे सिनियर लोक्स आहेत, सिनियर टीम लीड आहे किंवा प्रोजेक्ट मॅनेजर आहे, ती जी PR आहे, MR आहे, ती MR अप्रूव्ह करतात आणि तुमचा जो कोड आहे तुमच्या ब्रँचमधून मेन ब्रँचमध्ये, सोर्स ब्रँचमध्ये मर्ज होतो. आता जो मर्ज झालेला कोड आहे, ज्यावेळेस तुम्ही परत पूल घेता किंवा तुमचे कलिग्स पूल घेतात, त्यावेळेस तुमचा कोड एंटायर टीमला विजिबल होतो किंवा एंटायर टीमकडे जातो. या पद्धतीने तुमची जी गीटची जी प्रोसेस आहे ती गीटची प्रोसेस चालत राहते. सो याच्यामध्ये जर कोणत्या स्टेप्स मिसिंग असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण प्रॅक्टिकलमध्ये ज्यावेळेस आत्ता यानंतरचा जो पार्ट आहे तो प्रॅक्टिकलमध्ये आपण गीटबद्दलचे इन डिटेल प्रॅक्टिकल जे आहे ते प्रॅक्टिकल बघणार आहोत. थँक्यू मित्रांनो.